नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना आता घर आणि वीज दोन्ही मोफत मिळणार आहे. कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्रात प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की आपल्याला आपलं स्वतःचं घर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार तुम्हाला एक योजना घेऊन आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या दोघांनीही मिळून तुम्हाला एक घर आणि वीज हे दोन्ही मोफत मिळणार आहे. तर या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब जनता असेल आणि नागरिक असतील, शेतकरी असतील, यांना आता स्वतःचे मालकीचे हक्काचे घर मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि घर विहीन नागरिकांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजने 2025 अंतर्गत राज्य सरकारने 20 लाख घरकुलांना मंजुरी दिलेली आहे. ही योजना राज्यातील गरीब कुटुंबाच्या जीवनात नवीन आशा घेऊन आलेली आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आणि लाभार्थी निवड. या महत्त्वाकांक्षी योजनेत विशेष करून सामाजिक दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जात आहे. महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती, भूमिहीन मजूर आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना विशेष प्राधान्य इथे दिले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील गरिबांना घर तर मिळणार, त्याचबरोबर आता घरासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती आता तुम्हाला सौर ऊर्जा पॅनल हा मोफत बसून दिला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरातील विजेची बचत होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे आणि पात्रता काय असणार ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असावे. कुटुंबाकडे स्वतःचे घर नसावे किंवा कच्चे घर असावे. वयोगट आहे 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब आणि महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब. त्याचबरोबर 25 वर्षावरील अशिक्षित सदस्य असलेले कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब आणि भूमिहीन शेतमजूर असलेले कुटुंब. ठीक आहे. त्यानंतर कागदपत्र काय लागणार आहे, तर यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, कुटुंबाचे रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रोजगार हमी कार्ड, ग्रामसभा ठराव आणि कच्चे घर असल्याचे नमूद क्रमांक 8 चा उतारा तुमच्याकडे असला पाहिजे. त्याचबरोबर अनुदान किती मिळणार आहे, तर ग्रामीण भागासाठी 1,20,000 रुपये इथे दिले जाणार आहे आणि जर तुम्ही डोंगरी भागात राहत असाल तर तुम्हाला 1,30,000 रुपये इथे अनुदान दिले जाणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धत संबंधित वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही ही करू शकतात आणि जर तुम्हाला ऑनलाईन करायचं नसेल तर ऑफलाईन पद्धत म्हणजे अर्जदार आपल्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत जाऊन अर्ज करू शकतात. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांनाही याचा लाभ मिळेल. धन्यवाद मित्रांनो.